नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्रेनवाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज इथे आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर आनंद देशपांडे सर. ह्यांचं आय हॉस्पिटल आहे आणि आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ऑप्थेल्मोलॉजी आणि लॅसिक सर्जरीबद्दल. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या प्रोग्राममध्ये. थँक्यू. तर सर, ऑप्थेल्मोलॉजी हा सध्या ह्या काळात तर खूपच करंट विषय सुरू आहे. सगळ्यांचेच डोळे येत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना लक्षात येतं की किती महत्त्वाचं हे आहे. तर त्यात मला जनरल ऑप्थेल्मोलॉजी म्हणजे काय थोडक्यात सांगा. तर ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे आय स्पेशालिस्ट. त्याच्यामध्ये जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये सगळे डिसीजेस कव्हर करतो आणि त्याच्यामध्ये हा स्पेशालिटी डिसीज झाला की आय रिलेटेड डिसीजेस. हो. मग त्याच्यामध्ये परत सब स्पेशालिटीज आहेत. म्हणजे लॅसिक म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणतो. दुसरं आहे कॅटरॅक्ट मोतीबिंदू. तिसरं ग्लाउकोमा काचबिंदू. चौथं ऑक्युलोप्लास्टी म्हणजे प्लास्टिक सर्जरीज ऑफ आय. पाचवं आहे की स्क्विंट तिरळेपणा. सहावं आहे की पिडियाटिक ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांमध्ये लागणारे डोळ्याचे चष्मे किंवा लहान मुलांमध्ये डोळ्यांचे होणारे प्रॉब्लेम. हो. असे 5 ते 6 सब स्पेशालिटीज आमच्यामध्ये आहेत. म्हणजे MS ऑप्थॅल्मॉलॉजी केल्यानंतर परत ह्याच्या फेलोशिप्स करण्यासाठी 2-2 वर्षाच्या फेलोशिप्स आहेत. अच्छा. ओ. तर आम्ही देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर जे कोथरूडमध्ये आत्ता आहे आणि पिरंगुटला एक आमची दुसरी ब्रँच आहे. तर कोथरूडच्या मेन ब्रँचमध्ये सर्व स्पेशालिटीज ह्या 6 ते 7 स्पेशालिटीज अंडर वन रूफ अरे वा. हे करण्याचा कन्सेप्ट मी 2017मध्ये सुरू केला. तर स्वतः मी कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे, म्हणजे कॅटरॅक्ट आणि लॅसिक सर्जन आहे. पण माझ्याबरोबर टीम ऑफ डॉक्टर्स आहेत जे वेगवेगळे सबस्पेशालिटी फेलोशिप्स वेगवेगळ्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून 2-2, 3-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहेत. प्लस त्यांचा जनरल एक्सपिरियन्स आहेच आहे. म्हणजे जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट हा कन्सेप्ट फक्त डोळे चेक करणे असा नाही राहिला. त्याच्यात पुढे सबस्पेशालिटीज आल्या आहेत की डोळ्याला काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आला तर त्याच्या स्पेशालिस्टला दाखवायला पाहिजे आणि त्याच्या सबस्पेशालिटीनी तो बघितल्यानंतर तो जास्त ॲड्रेस केला जाऊ शकतो. बरोबर आहे सर. तर आत्ता कसं बघतो आपण की बरेच चष्म्याचे दुकाने तिथे नंबर चेक करून मिळेल वगैरे लिहिलेलं असतं. तर तिथे का करू नये आणि का तुमच्याकडून करायला पाहिजे त्याचं थोडक्यात मला सांगा की कसा नंबर चुकतो आणि त्यांनी डोळ्याला त्रास होऊ शकतो. करेक्ट. जिथे चष्म्याचं दुकान आहे आणि जिथे तुम्ही चष्मा चेक करता तर तो तुम्हाला अट्रॅक्ट केल्या जातं की चष्माचं नंबर फ्रीमध्ये चेक केला जाईल. पण त्याच्या मागचा मोटो असतो की तो चष्मा विकला जाईल. हो. पण तिथे काय असतं की बरेच वेळेस आधी तुम्ही बघितलं असेल, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्ही ड्रम्सवर तो रोलिंग ड्रम्स असायचा, मागे लाईट लावलेली असायचा आणि तो फिरवायचो. तसा ड्रम्स होता. त्याच्यानंतर खाली दोरीनी ओढायचे ड्रम्स आले. आता LED स्क्रीन्स आल्यात. कारण की जसं जसं ऑप्थॅल्मॉलॉजी बदलत गेलं तसं तसं त्याच्या स्क्रीन्स बदलत गेल्या. तर त्याच्यावर व्हिजन चेक करणे. त्याच्यानंतर सेकंड की त्या ऑप्टिकल शॉपमध्ये कॉम्पिटंट ऑप्टोमेट्रिस्ट आहे का नाही. बरोबर. तिसरी गोष्ट की आम्ही कुठेही तुम्ही जर हॉस्पिटल्समध्ये आले तर आम्ही पहिल्यांदा स्लिट लॅम्प एक्झामिनेशन करतो, ज्याच्यामध्ये कॉर्निया, लेन्स, रेटिना हे सगळं चेक केलं जातं आणि ते तिथे 100% चष्म्याच्या दुकानात हे बघू शकत नाहीत आणि ते स्किप होण्याचा चान्सेस असतो. आणि सर्वात शेवटची महत्त्वाची गोष्ट की जर तो डिस्टन्स मेंटेन नाही झाला, म्हणजे समजा मला फक्त चष्माच आहे बाबा आणि मी चष्मा चेक करतो, तर 6x6 व्हिजन जेव्हा अचीव करायचं असतं तेव्हा ते एक्झॅक्ट डिस्टन्सवरून त्या 6 लाईन दिसतात का नाही हा सगळ्यात बघण्याचं महत्त्व असतं. आणि मग त्या ऑप्टिकल शॉपमध्ये तिथे जागा नाही आहे, मग त्यांनी ते कमी डिस्टन्सवरती स्क्रीन ठेवलेली आहे. करेक्ट. तर तिथे स्क्रीनच कमी डिस्टन्सवर ठेवलेली आहे, तर मग ते तुमचं व्हिजन 100% अचीव होत नाही आणि चष्म्याचा नंबर चुकण्याची शक्यता असते. आता तर बरेच ठिकाणी आम्ही बघतो की आता ऑनलाईन घरी येऊन चष्मा चेक करतायत. खूपच गंमतशीर वाटतं की अरे तुझं लाईट हे किती वापरतोय, त्याला मागे LED स्क्रीन वापरतोयस का नाही. नुसतं मी कॉम्प्युटराइज डोळ्यांचे नंबर काढून दिल्या जातील, ह्याला काहीच अर्थ नाही. मला असं वाटतं की ते फक्त टेंटेटिव्ह की हो मी माझ्या चष्म्याचा नंबर विसरलोय, करेक्ट, तो फक्त चेक करण्यापुरता की हो हा मी जो सांगतोय तो नंबर बरोबर आहे का आणि मला दुसरा चष्मा करायचा आहे तर तो बरोबर आहे का एवढं बघण्यापुरता त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण की माझा चष्मा किती नंबरचा आहे
हां. आणि हा मला आता डॉक्टरांनी दिलाय, हां. त्यातला किती डिफरन्स आहे आहे. एवढा सांग किंवा मी बाबा. विसरलोच आहे, कार्ड नाहीये, काही नाहीये आणि माझ्या ह्या चष्म्यासारखा दुसरा दुसरा तसाचा तसा. चष्मा करून दे. ह्याच्या एवढं व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जास्त डिटेलिंग डिटेल नाही होत नाही करायला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पेशंट्सनी किंवा कोणी जनरल पब्लिकनी तिथे जाऊन चष्मा चेक करणे हे हे अतिशय रॉंग आहे. रॉंग आहे. ह्याच्यात आता अजून एक मला विचारायचं आहे, की लहान मुलांमध्ये चष्म्याचे नंबर येण्याचं प्रमाण सध्या खूप दिसतंय. म्हणजे मी जे नंबर्स बघितले त्याच्यात 55-60-56% मला ते दिसतंय. तर त्याची कारणं काय असतील सर? सगळ्यात मोठा आत्ताचा जो रिसेंट प्रॉब्लेम येतोय, आम्ही तर असं म्हणतोय 2030 मध्ये 2030 मध्ये 2030 to 35 मध्ये 30% यंग पॉप्युलेशन जे पीडियाट्रिक पॉप्युलेशन आहे ते 33% विथ स्पेक्टॅकल्स असतील. अच्छा. त्याचा इतका मोठा इम्पॅक्ट होतोय की गॅझेट हो, हा हो, सगळ्यात हो, मोठा आहे. हो. त्यात कोरोना हं. आणि कोरोनाने काय केलं की सगळ्यांना गॅझेट वापरण्याची मुभा दिली, शाळांनी दिली, सगळंच म्हणजे तो पॅन्डेमिक हा इतका वेगळा होता वेगळा होता आणि त्याचे आणि साईड इफेक्ट त्याच्यामुळे खूप आणि आहेत. हां. त्याचा आता ते मुलांना इतकी त्याची सवय लागली आहे. मग मोबाईल आहे, टीव्ही आहेत आणि गॅझेट हो. ह्या सगळ्यांमुळे नक्की डोळ्यांचा नंबर वाढतो. त्याला मायोपिया म्हणतात. दुसरी गोष्ट की मैदानी खेळ तुम्ही जर बघायला गेलं तर शहरांच्या ठिकाणी तर मैदानं राहिली नाहीत नाहीच आहे. आणि मैदानी खेळ बंद झाले. फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली की परत नंबर चष्म्याचा वाढतो. तिसरी गोष्ट की जर पेशंट्सला जेनेटिकली काही नंबर असेल तर तो पण येण्याचा चान्स असतो. पण आजकाल गॅझेट हा सगळ्यात मेन कल्प्रिट मेन आहे कारण आणि त्याचं. फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या हो. 2 गोष्टींमुळे लहान मुलांमध्ये चष्म्याचे नंबर प्रचंड दिसत आहेत आणि आत्ताचा सर्वेनुसार ते हे 33% पॉप्युलेशन तर खूपच जास्त खूप होईल. जास्त झालं सर. आणि अजून एक मला आत्ताचा जो करंट टॉपिक आहे तो डिस्कस करायचा आहे. थोडक्यात आपण सांगूया की आत्ता खूप लोकांचे डोळे येत आहेत. तर त्यांनी काय काळजी घ्यावी ह्या डोळे येण्याच्या आपण एपिडेमिक म्हणू शकतो त्याला, बरोबर आहे. की सगळ्यांचेच येत आहेत. आत्ता इपिडेमिक डोळ्यांचा आलेला आहे आणि तो गव्हर्नमेंटनी पण डिक्लेअर डिक्लेअर केलेला आहे. केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये डोळे कुणाचेही येऊ शकतात. फक्त तुम्ही टच नाही करायला करायला पाहिजे. पाहिजे. हात बरोबर आहे. मिळवणी बंद करा. लोकांच्या जरी तुम्ही हात मिळवले, तुम्ही बाहेर जाता, कुठेतरी हॉटेलमध्ये जाता किंवा बाहेर कुठेतरी बार्सला हात लावता आणि ते हात जर तुम्ही डोळ्याला लावले तर तुमचे डोळे येऊ ते शकतात. मिथ आहे की तुम्ही नुसतं बघितल्याने ते येतात. कधीच येत नसतात. ते गॉगल जो असतो तो प्रोटेक्शनसाठी प्रोटेक्शनसाठी असतो. तुम्ही लोकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघितल्यामुळे तुमचे डोळे येऊ शकत नाहीत. त्यांनी त्यांचे हात जिथे लावलेले असतात तिथे तुम्ही तुमचे हात लावले तर तुमचे डोळे करेक्ट. येणार तर आहेत. बेसिकली चेहऱ्याला हात लावणे थोडे दिवस टाळा. तुम्हाला डोळे येणार नेहमीसाठी नाहीत. टाळा. कोविडचं पण तेच होतं. तेच आहे. करेक्ट. हो, तर ते हो. बेसिकली त्याच्यामुळे डोळे येण्याचं जे कंजक्टिव्हायटिस म्हणतो तो तसा डिसीज ट्रान्समिट होतो. बघितल्याने होत नाही. आणि थंड पाण्याने नुसतं धुणे हे बरोबर आहे की नाही डोळे आलेले असताना? डोळे आलेले असताना थोडंसं कोमट पाणी घेऊन जर तुम्ही स्वच्छ 3 ते 4 वेळा डोळे सारखं धुतले, क्लीन करत राहिलं डोळे तर लवकर धुतले बरं वाटतं. तर तुम्ही नक्कीच तुम्हाला ते जास्त फ्रेश वाटू शकतं आणि तुमचा व्हायरल लोड किंवा बॅक्टेरियल लोड असतो तो कमी होतो. कमी होऊ शकतं. आता परत आपण आपल्या चष्म्यावरती येऊया, की चष्मा वापरण्याची पण एक करेक्ट पद्धत असते, की तो जर नीट वापरला नाही गेला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तर त्याचा पण डोळ्यांवरती खूप परिणाम होतो. तर त्याचं थोडक्यात सांगाल का, की कसा चष्मा वापरायला पाहिजे? पीडियाट्रिक एजपासून आपण जर धरायला गेलो की लहान मुलांचा चष्मा. लहान मुलांना असं की कुठला 2 वर्षाचा मुलगा, 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा मुलगा असं काही नाही. चष्मा कुणाला पण लागू शकतो. हो, हो. प्रत्येकाने म्हणजे माझा 2च वर्षाचा मुलगा आहे. बरेच वेळेस आमच्याकडे येतात लोक हे होतात, इमोशनल होतात हो, की हो, तुम्ही हो. आत्ता चष्मा कसं काय देताय? तो हो. 2च वर्षाचा आहे किंवा ते 3च वर्षाचा आहे. असं काही नाही. कुणालाही चष्मा लागू शकतो. प्रत्येकाने त्याचे इयरली डोळ्यांची चेकअप केलीच पाहिजे आणि जे स्कूल गोईंग आहेत त्यांनी तर 100% जशी आपण स्कूल बॅग आणि नवीन पुस्तकं, दप्तर नवीन दरवर्षी घेतो तशा पद्धतीने ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाणे, तिथे डोळ्याचे नंबर चेक करणे, जुनाच नंबर असेल तर तोच कॉन्स्टंट कंटिन्यू करणे. आम्ही आत्ता बेसिकली तुला पल्लवी सांगायचं तर मागच्या वर्षी आम्ही कोथरूड आणि परिसरातल्या ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आम्ही सर्वे केला. 12% आम्हाला डायरेक्ट मुलं सापडले ज्यांना मागच्या बेंचवर बसल्यावर दिसत नव्हतं
अशा मुलांना आम्ही हॉस्पिटल्सला आणून परत त्यांचे डोळे चेक केले. त्यांना बऱ्यापैकी मोठ्या-मोठ्या चष्म्याचे नंबर पेरेंट्सलाही माहित सापडले. नव्हतं आणि टीचर्सलाही माहित टीचरला. नाही आणि कारण की मुलांना बरेच सांगता वेळेस येत नाही मुलांना सांगता येत नाही. किंवा त्यांना भीती दुसऱ्यांदा वाटते. हो, दुसऱ्या वेळेस असं की दुसरी गोष्ट अशी की माईट बी ते काय करतात की बाजूच्याचं लिहून होमवर्क घरी घेऊन येतात. ते ना टीचरला सांगतात कारण की ते बाय रोटेशन त्यांना मागे बसावं लागतं. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आम्ही मोठ्या स्कूल्समध्ये हा सर्व्हे केला आणि शाळांना पण पटवून सांगितलं की तुम्ही नक्कीच करायला दरवर्षी पाहिजे. हा कंपल्सरी तुम्ही आय चेकअप हं. हा कंपल्सरी मुलांसाठी ठेवा. प्रत्येक मुलांनी तुम्हाला सर्टिफिकेट दाखवलं पाहिजे. जशी माझी हेल्थ आहे, दातं वगैरे बघता, तसं तसं डोळ्यांचं पण. सेम वे कारण तुम्ही खूप असर होतो डोळ्यांचं त्याचा. खूप जास्त सायकॉलॉजिकल पण हो. होतो आणि डोळ्यांचं पण नुकसान होतं. आणि प्रोग्रेस पण त्याच्यावर असतो. हो, तुम्हाला जर हो. फळ्यावर काय लिहिलंय ते टीचरनी दिसलं नाही, तर तो लिहूच शकत नाही. त्याच्यामुळे तो मागे पडतो. मग ते मागे म्हणून परत अजून जास्त मागे पडतो. प्रत्येकाने डोळे चेक केलेच पाहिजेत. लहान मुलांचं तर स्पेशली मायोपिया खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतो. अँब्लॉयपिया असतो. एक लेझी आय प्रकार असतो. अच्छा. लहान मुलांमध्ये आम्ही फोर्सिबली सांगतो, की चष्मे वापरा, थांबू नका. हं. चष्मा वापरलाच पाहिजे. जाऊन चेक केलाच पाहिजे इयरली. ह्याचं त्यांना कारण मोटिवेट करायला सगळ्यात पाहिजे, त्यांना असं म्हणायला नाही पाहिजे. कारण की ह्याचं सगळ्यात मोठं कारण इज अ लेझी आय सिंड्रोम. जर एखाद्या डोळ्याकडनं जर मेंदूकडे जर सिग्नल जात नसतील, तर तो डोळा ऑटोमॅटिकली लेझी होतो. त्याला अँब्लॉयपिया म्हणतो आमच्या शब्दात. तर त्या अँब्लॉयपियामुळे काय होतं, की व्हिजन जे आहे ते कमी व्हायला लागतं. म्हणजे जे 6 लाईन्स दिसायला पाहिजेत, ते काही दिवसानंतर कालांतराने 5 दिसतात, मग 4 दिसतात, मग 3. केवढा मोठा असं प्रॉब्लेम आहे. कमी हो. फटाफट कारण की ते जशी ग्रोथ होती मुलांची, तसा तो जर डोळा ॲक्टिव्ह राहिला नाही, तर मेंदू त्याला विसरायला चालू करतो. त्यालाच अँब्लॉयपिया म्हणतात किंवा त्यालाच लेझी आय म्हणतात. मग त्यावेळेस मग आम्ही पॅचिंग करणे, मग ते मुलांना सोशली नको वाटतं, की एक डोळा बंद करून जाणे. त्या डोळ्याला ॲक्टिव्ह करायला पाहिजे. म्हणून अजून ॲक्टिव्ह करण्यासाठी आम्ही परत प्रयत्न करतो. म्हणजे ह्या दुसऱ्या गोष्टींकडे जाण्यापेक्षा जर पटकन कळालं, लक्षात आलं, की तुम्हाला हा मायोपिया आहे, तर हे याला जास्त डोळ्यांच्या आजारांसाठीचं काउन्सिलिंग म्हणू शकतो आपण, की हे खूप महत्त्वाचं पॅरेंट्सचं आहे, खूप खूप झालंच महत्त्वाचं आहे. पाहिजे. म्हणजे हो. एकदा तुम्ही डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलात आणि तुमचे डोळे चेक केले, की मग काउन्सिलिंग जर लागला चष्मा, तर हा बऱ्याच लोकांना आई-वडिलांना चष्मा नसतो आणि मुलांना येतो. हो. मग त्या ठिकाणी खूप काउन्सिलिंग महत्त्वाचं असतं, की ते गरजेचं असतं, की आम्हाला आत्तापर्यंत चष्मा नाही आणि माझ्या मुलाला 4 वर्षाला किंवा 5व्या वर्षी चष्मा लावताय. तर हे त्यांना जरा पचत एक्सेप्ट नाही. ते करायला ॲक्सेप्ट पाहिजे करायला पटकन. होत नाही. वेळ लागतो. त्यावेळेस हो. मग काउन्सिलिंग हा खूप मोठा इफेक्ट पडतो. म्हणजे काउन्सिलिंगशिवाय ते चष्मा लावतच नाहीत. आता कॉस्मेटिकली बऱ्याच जणांना, आता माझ्यासारख्या लोकांना शूट वगैरे करायचे असतात, तर आम्ही लेन्स वापरतो. तर लेन्सचे इफेक्ट्स आणि साईड इफेक्ट्स आणि किती वापरू शकतो, किती प्रमाणात आणि वापरणं योग्य आहे की नाही? करेक्ट. आता जर तुम्ही पेडियाट्रिक पेशंट्सपासूनच बघायला लागले, की एकदा 10-15 वर्षाच्या मुली झाल्या किंवा मुलं झाले, की ते कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकतात. हो. आता आम्ही जे करतो ते लेसिक वगैरे करतो. पण लेसिक हे ऑल्वेज रिकमेंडेड आफ्टर द एज ऑफ 18. 18. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याचा नंबर स्टेबल असल्याशिवाय युजुअली लेसिक हे करत नाही किंवा ते ॲडवाईसच करत नाही. पीडियाट्रिक पेशंटमध्ये तर नक्कीच नाही. म्हणजे 18च्या खाली नक्कीच नाही. मग 15 वर्षाची आहे किंवा 14 वर्षाची जे मुलं किंवा मुली ज्यांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत किंवा ज्यांना शूट्स करायचे आहेत किंवा अजून काही कल्चरल प्रोग्राम्समध्ये, डान्समध्ये जायचं आहे, त्या लोकांनी 2-3 तास कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे, शाळेमध्ये जाताना आणि येताना कंपल्सरी चष्मा लावायचा. पण हे जे कॉस्मॅटिकली किंवा तुम्हाला जिथे ऑब्स्टॅकल वाटतं, की चष्मा हे ऑब्स्टॅकल आहे, त्या ठिकाणी तुम्ही नक्की सेफली कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरू शकता. आणि एकदा 18+ झाले, की तुम्ही कधीही लेसिक हा पर्याय चॉईस करू शकता आणि जर तुम्ही लेझर केलं, तर 100% तुमचा चष्म्याचा नंबर जातो आणि तो परत कधीच येत नाही. तोच माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, की लॅसिक सर्जरी हे जे आता आपण बघतोय आहे, की त्याच्याशी रिलेटेड, की आधी काय होतं, एक 10 वर्षापूर्वी कुठल्या पद्धतीने आपण लॅसिक सर्जरी करत होतो, त्याचे काय इफेक्ट, साईड इफेक्ट होते आणि आता काय ॲडव्हान्स झालेलं आहे लॅसिक सर्जरी? करेक्ट. तर काय झालं, की पहिल्यांदा एक 20 वर्षापूर्वी असं म्हणूया, हं. की एक्झायमर लेझर 20 वर्षापूर्वी बाजारात आले. ओके. त्यापूर्वी आरके नावाच्या सर्जरी होत्या, ज्यामध्ये कॉर्नियाला डायरेक्ट
चॉप्स द्यायचे, कट्स अरे बापरे! द्यायचे. हां. तर दॅट वॉज स्लाइटली सिरियस थिंग होती हं. आणि ते बरेच लोकांनी केलं, पण रिझल्ट्स त्याचे नाही आले. एवढे चांगले राहिले नाहीत. त्यानंतर बाजारामध्ये FDA अप्रूव्ड एक्झायमर लेझर्स आले अच्छा. आणि लाखोंशी लोकांचे चष्म्याचे नंबर घालवणे प्रकार चालू झाला आणि अतिशय सेफली. हं. मी पल्लवी सांगेल तुला की यामध्ये ह्या एक्झायमर लेझरमध्ये दररोज इनोव्हेशन आहे. हो. दररोज नवीन कार बाजारात जशी येते तसं हे दररोज नवीन एक्झायमर लेझर, बिकॉज इट्स अ टेस्टेड प्रूव्हन फॅक्टर की आता हे चष्म्याचा नंबर घालवणे हा फक्त एक 10 सेकंद ते 15 सेकंदाचा वेळ लागतो आणि त्यामध्ये तुमचा चष्मा सेफली 100% जातो. त्याच्यामुळे काय झालं की खूप आणि मग सगळ्याच कंपन्या बाजारात आहे. जेव्हा कॉम्पिटिशन येते तेव्हा मोर रिफाईनमेंट येते. हं. त्याच्या म्हणजे आपण एक 15-20 वर्षापूर्वी अँबॅसिडर कार म्हणजे खूप छान समजायचो. आता ऑडी आणि BMW शिवाय कार नाही. तशा प्रकारामध्ये एक्झायमर लेझर एवढे सुपर फाईन आलेत. म्हणजे जर -5 आता आमच्याकडे देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूडला जी मशीन आहे, त्या मशीनमध्ये पर सेकंद पर डायोप्टर नंबर काढतो. म्हणजे जर सांगायचं तुला प्रिसाइजली सांगायचं असेल, हं. तर जर एखाद्या पेशंटला -5 नंबर आहे असं, तर हां. तो हार्डली 5 सेकंदामध्ये तो नंबर जातो. खूपच छान, खूपच छान. आणि दुसरा डोळा 5 सेकंदामध्ये. म्हणजे पेशंटला कम्फर्ट देण्यासाठी आम्हाला 5 मिनिटं जातात, पण हां. चष्म्याचा नंबर घालवायला फक्त 5 सेकंद लागतात. इतके फास्ट एक्झायमर लेझर आलेत आणि तेवढी स्टेबिलिटी राहते आणि कम्प्लिटली त्याचा 100% नंबर जातो. मिथ होतं सर एक 10 वर्षापूर्वी स्वतः मी ऐकलेलं होतं की परत येतो. एकदा लेझर सर्जरी केली की तो नंबर परत येऊ शकतो. तर त्याचे चान्सेस किती असतात? करेक्ट. हां. तर हा एकदम मिथ आहे. मिथ म्हणजे काय की तुम्ही ॲक्च्युअल जर डोळा कसा वाढतो हे जर बघितलं ना, तर युज्युअली मायोपिया असतो, मायनस नंबर असतो. तर डोळ्याची लांबी डोळा हा पिंकी बॉलसारखा आहे हं. आणि तो ऑर्बिटच्या मध्ये ठेवलेला आहे. हो. ऑर्बिटल 18 वर्षच का? तर त्याचं हे महत्त्वाचं उदाहरण आहे की आपल्या प्रत्येकाची शरीराची उंची ही 18 पर्यंत वाढते. हो. तर आम्ही असं म्हणतो की तो जो डोळा ज्या बोनच्या भोवती ठेवलेला आहे, ते बोन फ्यूज होतात वयाच्या 18व्या वर्षी. म्हणजे पूर्ण ग्रोथ होते त्याची पूर्ण तोपर्यंत. ग्रोथ होते त्या हां. ऑर्बिटची. हो. आता आयबॉल जो आहे तो एकदम सॉफ्ट आहे. हं. तो त्या बोनला ढकलून तो वाढू शकत नाही. म्हणजे जर सांगायचं एकदम प्रिसाइजली असेल तर 1 मिलीमीटर जर लेंथ ऑफ द आयबॉल ही नॉर्मल इंडिव्हिज्युअलपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला -3चा नंबर येतो. हां. 1 मिलीमीटर. हो. 2 मिलीमीटर असेल तर -6चा असेल. समजा एखादा पेशंट आहे ज्याला -3 नंबर आहे असं कन्सिडर करा. आता त्याचं वय 18 झाल्यावर तो ऑर्बिटल बोन ज्या बोनमध्ये तो आयबॉल सॉफ्ट पिंकी बॉल ठेवलेला आहे, हां. तो जो फ्यूज झाला तो सॉफ्ट पिंकी बॉल वाढणारच नाही, कारण की त्याला मागे हेच नाहीये, ग्रोथला चान्सच नाहीये. चान्सेस नाहीये. सो एकदा त्याची ग्रोथ फ्यूज झाली, फ्रीज झाल्याबरोबर तिथे ते थांबतं आणि तो 1 मिलीमीटरनी जेवढा वाढलाय तेवढाच थांबतो. त्याच्यामुळे -3ला तिथे त्याची ग्रोथ थांबते. थांबते. तर एकदा तो नंबर स्टेबल झाला की जशी एखाद्याची 5.5 फूट उंची आहे, आता तो किती 18-20 वर्षाचा मुलगा आहे समजा, हं, हं. आणि त्याचं म्हणणं की आता माझी उंची 6 फूट व्हायला पाहिजे. कितीही नाही दररोज होत. दिवसातनं 24 तास जरी लोंबकळला तरी तशी त्याची हाईट वाढणार नाही. सेम वे त्याचे ऑर्बिटल बोन्स वाढणार, तिथे जागा तयार होणार नाही आणि आयबॉल वाढणार नाही, त्याच्यामुळे त्याचा नंबर वाढणार नाही. सो कुठलाही पेशंट असेल ज्याचं 18 नंतर त्याचा नंबर स्टेबल असेल आणि 18 वय त्यांनी पूर्ण केलं असेल तर तो लॅसिक करण्यासाठी एकदम बेस्ट कॅन्डिडेट आहे. आणि तो नंबर परत येण्याचे चान्सेस खूप कमी. खूप कमी, कारण की परत तोच फॉर्म्युला की तुम्हाला नंबर कशामुळे येईल, आयबॉल लेंथ वाढली तरच तुम्हाला किंवा नंबर दुसरं काही येईल. रिझननी की तुम्हाला एखादा कॅटरॅक्ट झाला हां, हां. वगैरे किंवा कुठल्या डिसीजमुळे करेक्ट. तुमचा तर नंबर दुसरे कुठल्याही डिसीजमुळे नंबर आला तर तो वेगळाच राहिला. वेगळाच. पण ह्या चष्म्यामुळे तुमचा नंबर येणार नंबर नाही, येणार कारण नाही. की तुमची आयबॉलची ग्रोथ होणार नाही. हं. त्याच्यामुळे तुम्हाला परत नंबर येण्याचा चान्सेस शून्य असते. शून्य असतो. तर ह्या मशीनबद्दल अजून थोडंसं आम्हाला सांगा की जसं 10 सेकंदात जर पेशंटचं ते ऑपरेशन झालं आणि तो बाहेर आला तर त्याच्यानंतर त्याला रिकव्हरी पिरियड किती लागतो आणि त्याच्यानंतर त्यांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे? युज्युअली रिकव्हरी पिरियड हे एक्झायमर लेझर हे सरफेसवर होतं.
फार त्याला मध्ये डोळ्याच्या मध्ये जाऊन हे करायची म्हणजे गरज खूप नाही. ॲडव्हान्स मशीन खूप आहे. ॲडव्हान्स म्हणजे इट टचलेस ब्लेडलेस लेसिक म्हणतो आम्ही, अच्छा. की डोळा टच करायची पण गरज नाही पडत. सगळं काही कॉम्प्युटर करतं, सगळं काही मशीन करतं. रोबोटिक म्हणू शकतो. रोबोटिक टाईप, हं. करेक्ट, सेम रोबोटिक वेज. तो सगळं मशीन करतं. तर त्या गोष्टीमध्ये असं नाही की मशीन चुकली तर काय, असं हां, पण हां, पेशंट्सला हां. वाटतं. पण तिथे वाटतं. आमचा हो. कंट्रोल असतोच. म्हणजे कुठे फायरिंग करतोय, तर हे सर्जन ओरिएंटेडच असतं. हं. पण त्याच्यावर सगळा डेटा घेऊन तो मॅप बघून एकदा मॅप्स ठरवले की ते फायरिंग हे फक्त 5 ते 6 सेकंद चालतं. आणि त्यामधून सर्जिकल स्टेप्स ज्या आहेत त्या खूप मिनिमल आहेत. त्याच्यामुळे मिनिमल सर्जिकल एरर राहते. म्हणून सेफेस्ट म्हणतो ना आपण, की हो. सेफ पाहिजे. तर सेफेस्ट वे ऑफ सर्जरी आहे. आणि ही जी सर्जरी आहे ती इतक्या फास्ट होते की पेशंट्सला नेक्स्ट डेपासून 100% तो दररोज कॉम्प्युटर बघू शकतो. नेक्स्ट डेपासून तिने 8 तास 10 तास जरी कॉम्प्युटरवर काम केलं तरी चालेल. गंमत हे म्हणून मी सांगते पल्लवी, मान्य मी का करेल, कारण माझ्या मुलीचं केलेलं आहे सरांनी आणि सेम असंच झालेलं. करेक्ट. आणि मी तुला अजून एक गंमत सांगेन. मी हां. एका सर्जनचं ऑपरेशन केलं हां. आणि युजुअली मी सांगतो की त्या दिवशी एक संध्याकाळच्या वेळेला मी 3-4 वाजता ऑपरेशन करतो आणि नंतर डोळे बंद ठेवा, दुसऱ्या दिवशी उघडा आणि मग तुम्ही सगळे रुटीन मग चालू तुम्हाला करा काय असं करायचं सांगतो. ते करू शकता. हां. सो द डे ऑफ सर्जरी फक्त तुम्हाला थोडीशी प्रिकॉशन्स घ्यायची असतात, हात लागू नये वगैरे वगैरे हो, म्हणून. हो. पण व्हेरी नेक्स्ट डेपासून तुम्ही सर्व काही करू शकता. पण त्या डॉक्टरांचं मी ऑपरेशन केलं, ते सर्जन होते आणि नेमका त्यांना कॉल आला की इमर्जन्सी आली आणि त्याच दिवशी त्यांनी विदाऊट ग्लासेस सर्जरी केली. अरे मला वाह! हे खूप खूपच छान म्हणजे अरे वाह! अभिमानास्पद खूपच. वाटतं. कारण की ती टेक्नॉलॉजी तेवढी सर्जिकल सॅटिस्फॅक्शन ते आणि पेशंट सॅटिस्फॅक्शन जेव्हा फायनली पेशंट्सला वाटतं तो वाव फेनॉमिनल, वॉव! तो खूपच सुंदर असतो. आणि स्पेक्टॅकल फ्री लाईफमध्ये तुमचं डेप्थ खूप वाढते आणि साईड विजन खूप वाढतो. आणि चष्मा हे आयुष्यभर घातल्यामुळे जे ते ऑब्स्टॅकल असतं कुठल्याही गोष्टीला, तो कम्प्लिटली फ्री होतो. त्याचे बरेच कारण आहेत. माझं कारण होतं की माझी मुलगी बाहेर परदेशात शिकायला गेलेली आहे आणि तिथे तिचा चष्मा तुटला, फुटला आणि तिला नाही मिळाला लवकर, तर तिच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून पण एकदम चांगली हे आहे. करेक्ट. तर ते लॅसिक ही खूपच सोपी प्रोसिजर आहे, सेफ आहे. सर्वांनी करायला काही हरकत नाही. ज्या लोकांचं फक्त 2च क्रायटेरिया 18 वर्षाच्या पुढे आणि नंबर फ्री आता ऑलमोस्ट ह्यातलाच स्टेबल थोडासा झालं. वेगळा प्रश्न, की ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, करेक्ट. की ज्यांचे 30 पार केलंय किंवा 35 पार केली आहे, की ज्यांना आता थोड्या दिवसांनी जवळचा चष्मा पण लागणार आहे, तर त्यांना रेकमेंडेड आहे का? करेक्ट. तर हे पल्लवी पहिल्यांदा नव्हतं. हं. म्हणजे एक्झायमर लेझरमध्ये जर बघितलंस तर हे फक्त डिस्टन्स म्हणजे एक 5-6 नंबरचं वर्षापूर्वीपर्यंत नव्हतं. हां. किंवा पुण्यातलं पहिलं मशीन हे मी घेतलेलं आहे. हो. अरे तर वाह! याला सुप्रा कोर लेसिक म्हणतो आम्ही. हं, हं. तर सुप्रा कोर लेसिकमध्ये तुमचा डिस्टन्स ॲज वेल ॲज नियर हे दोन्ही घालू शकतो. म्हणजे काय होतं की 35-38 पर्यंत मुलं मुली बरेच असतात किंवा भरपूर गोष्टी कमिटमेंट्स असतात आयुष्यामध्ये. आणि त्यावेळेस तो चष्म्याचं लेझर करून किंवा नंबर नव्हतंच 5 वर्ष घालवायचं. आधीपर्यंत तर कोणी विचारच हो, नाही पण केला. नंबर घालवायचं राहून गेलं. राहून गेलं. ओके. किंवा नाही बाबा राहिलं नाही. तर बरेच जण म्हणतात किंवा येतात 42 वर्ष वय असं हो, समजा. हो. प्रत्येकाला एकदा 40शी पार केली की 40शीचा चष्मा येतो. तो हो. +1 मध्ये येतो. हो. 45ला 1.5 होतो. 50ला +2 होतो. 55ला +2.5 होतो. मग समजा माझं वय 45 आहे असं समजा आणि मला जवळचा पण चष्मा आला आणि मला दूरचा पण चष्मा आहे. तर मग त्या कंडिशनमध्ये मी हा चष्म्याचा नंबर माझा जाईल का? मग माझा तर तुम्ही दूरचा घालवला आणि मला जवळचा राहिला तर त्याच्यात काहीच अर्थ नाही, कारण की त्याच्यासाठी परत चष्मा. म्हणून हे लोकांना माहीतच नाहीये. हे लोकांना माहीतच नाही. किंवा बरेच जण 35शीचे असतात मलाही आणि माहिती नव्हतं. हो 35शीचे असतात आणि त्यांना वाटतं की अरे आता मी 5 वर्षासाठी कशाला एवढे पैसे घालू किंवा 5 वर्षासाठी कशाला मी सर्जरी करू. किंवा कारण की एका मला नंबर आता अबव 40 वाले असं विचार करतील की फक्त दूरच्यासाठी कशाला करू? कशाला कारण करू, मला मला जवळच्या जवळचा हां, लागणारच हां, आहे. हां. किंवा काही लोकांना फक्त जवळचाच असू शकतो, तो पण काढू शकतो. तर या सुप्रा कोर लेसिक ही जी नवी टेक्नॉलॉजी ही जर्मन मेड मशीन आहे. 1 वर्षापूर्वी मी ती हे केलं, चालू केलं त्याच्यावर. तर अतिशय फंटास्टिक रिझल्ट आहेत. पेशंटचा दूरचा त्याचबरोबर जवळचा नंबर 100% जातो. किती वर्ष जातो तर नक्की कायमचा जाऊ शकतो. फार लागला 50शी नंतर समजा एखादा 42 वर्षाचा आहे, त्याला +1 आहे किंवा -3 मध्ये +1 आहे असं समजा, की -3 डिस्टन्सचा वापरतोय आणि +1 +2 जवळचा जवळचा वापरतोय. तर हे दोन्ही नंबर कायमचे जाऊ शकतात.
आणि त्या लेसिक प्रोसिजरमध्ये ह्याला सुप्राकोर म्हणजे थोडंसं सॉफ्टवेअर वेगळे वापरावं लागतं किंवा टेक्नॉलॉजी वेगळी वापरायला, तर ते आमच्या कोथरूडच्या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये अवेलेबल आहे. आम्ही भरपूर पेशंट्स करतोय. खूप पेशंटचा जो रिझल्ट आहे तो अतिशय अमेझिंग आहे. अजून एक जी मिथ आहे की डोळे खूप ड्राय पडतात हो. सर्जरी केल्यानंतर, बरोबर आहे. तर ते कितपत खरं आहे आणि असेल तर त्याला काय काळजी घ्यायला पाहिजे? करेक्ट. तर काय होतं की आत्ता गॅझेट यूज खूप झाला आहे. हं. तर गॅझेट यूजमुळे आम्ही काय म्हणतो की ब्लिंकिंग आपलं कमी होतं. हो हो. तर गॅझेटमुळे ब्लिंकिंग कमी झालं की तो ड्राय जास्त व्हायला हं, लागतो. हं. जेवढा डोळा कोरडा पडतो तेवढा तुम्हाला ड्राय फील किंवा व्हायला चालू करतं. तर एक्झायमर लेझर हं. हे फक्त स्लाइटली ट्रिगर करतं हं. ड्रायनेसला. हो. तर लेसिक नंतर काही पेशंट्सला 100% ड्रायनेस फील होतो. हं. पण बाय डिफॉल्ट आम्ही प्रत्येक लेसिक पेशंट्सला 3 महिन्याचा ड्रायनेसची ट्रीटमेंट देतोच. अच्छा. तर 3 महिन्यामध्ये ती टियर फिल्म कम्प्लिटली रिझ्यूम होते. असं काही नाही, मी आज पण आम्ही पेशंट्स पाहतो ज्यांना खूप ड्रायनेस आहे पण ते फील पण नाही करत. तर हो. ते सेम वे तसंच आहे. म्हणजे लॅसिकमुळे खूप कोरडेपणा किंवा खूप ड्राय होतात असं असं काही एक्स्ट्रीम काही नाही. होत नाही, एक्स्ट्रीम काही बेसिक होत जेवढा नाही. व्हायला पाहिजे ते तेवढा. स्लाइट होऊ शकतं, वाटू शकतं एखाद्याला. हां. किंवा काय होतं की माणूस जास्त, माझं तर मत आहे की कॉन्शियस होतो हो. की माझी सर्जरी झाली, हो, मी हो, जरा हो, जास्त हो, कॉम्प्युटर हो. बघतोय का, किंवा जास्त गॅजेट्स बघतोय का, किंवा जास्त मोबाईल पाहतोय का, असं प्रत्येकाला कॉन्शियसली वाटतं. त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही एक 3-4 महिन्यासाठी लुब्रिकेटिंग ड्रॉप्स देतो. ते जर त्यांनी टाकले हार्डली 3 महिने, तर 3 महिने टाकले तर त्याला कधीही तो ड्रायनेस फील होत नाही. होत तो ड्रॉप्स हीच ट्रीटमेंट आहे, वेगळं काही लागत नाही. सो अबव 40 वाल्यांसाठी पण रेकमेंडेड आहेच हे. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की ज्यांना रेकमेंडेड आहे किंवा त्यांचा नंबर -3 किंवा 6 असतो, तो आपण लॅसिक करू शकतो. पण एखाद्याचा नंबर जास्त आहे, तर त्याला पण लॅसिक रेकमेंडेड आहे का? किंवा कोणाला रेकमेंडेड असतं किंवा नसतं Correct. लॅसिक सर्जरी? तर आमच्याकडे समजा 10 पेशंट्स आले हां. की आमचं लेसिक करा किंवा आमचं लेझरनी चष्म्याचा नंबर घाला. हां. त्यातल्या 80% लोकांचं लेझर होतं, हं. 20% लोक रिजेक्ट होतात. ओके. त्याला भरपूर रिझन्स असतात. हां. काही कॉर्नियामध्ये डिफेक्ट असू शकतो, हं. ज्यामुळे लेसिक रिजेक्ट, ज्या कॉर्नियावर आम्हाला ट्रीटमेंट करायची त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असू शकतो. किंवा काही लोकांचा नंबरच खूप जास्त असतो. हो. -10 आहे, हं. -8 आहे, हं. -12 आहे. हं. मागच्या आठवड्यामध्ये मी -22 नंबर काढलाय. अरे बाप. हो, तर तुम्ही तो नंबर पण काढू शकता. त्यासाठी ICL नावाची एक टेक्निक आहे. अच्छा. तर ही मी 2012 मध्ये पहिली ICL इम्प्लांट केली होती. आज माझ्याकडे स्वतःचा 11-12 वर्षाचा हिस्ट्री आहे. ते पेशंट्स आहेत ज्यांचे -18, -12, -17, -10 असे नंबर होते. हं. ज्यांच्या डोळ्यामध्ये ICL म्हणजे काय की एक इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स, ही अच्छा. थोडी थिन लेन्स येते, कॉन्टॅक्ट लेन्स सारखीच लेन्स येते. हं. ती डोळ्याच्या मध्ये आपल्या नॅचरल लेन्सच्या वर इन्सर्ट करतो आम्ही. ओके. जेणेकरून काय होतं की ती आपल्या नॅचरल लेन्सला घासत नाही, हं. तिथे थोडासा स्पेस. मग तेच सर्जिकल स्किल आहे हं. की ते बरोबर त्याचे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून ती लेन्स जर इन्सर्ट केली तर तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स जशी तुम्हाला सकाळी काढावी आणि संध्याकाळी काढावी लागते, घालून काढावी लागते, तर हे तसं न करता ही कम्प्लिटली डोळ्याच्या मध्ये जाते. तुम्ही डोळा धुतला, स्कुबा केलं किंवा कुठेही तुम्ही गेलात वर, तरीही काही होत काहीही नाही. प्रॉब्लेम येत नाही. अच्छा, हे आणि हे खूपच छान. फंटास्टिक आहे की अतिशय सुंदर रिझल्ट आणि आहे ही सगळ्या ज्यांचा नंबर जास्त आहे त्या मायनस, लोकांना, त्या किंवा ज्या लोकांसाठी लोकांना लेसिक होऊ होऊ शकत शकत नाही, नाही. त्या लोक हे सेफली या ICL मध्ये जाऊ शकतात. तर ती सर्जरी आम्ही म्हणजे माझ्याकडे तर खूप लोकांचे रिव्ह्यूज आहेत त्याबद्दलचे, हं. आणि खूप फंटास्टिक, म्हणजे इतके छान रिझल्ट्स आहेत. टिल डेट सगळे पेशंट्स खुश आहेत. अरे वा, खूपच छान आहे हे सर. हे जसं आपण आता लॅसिकबद्दल बोलतोय तसंच कॅटरॅक्ट आणि मोतीबिंदूबद्दल आहे की त्याच्याशी रिलेटेड पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे आधीपेक्षा, तर त्याच्याबद्दल पण थोडक्यात सांगा. युजली मोतीबिंदू म्हणजेच कॅटरॅक्ट. हो. ओके. तर कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यामध्ये एक नॅचरल लेन्स असते, हं. ती वयोमानानुसार फॉगी होते, हो. त्याला कॅटरॅक्ट हो. म्हणायचं. तर ती जशी फॉगी होते तसं तुम्हाला धुरकटपणा येतो, धुसरपणा होतो. हो. युजली कॅटरॅक्टचे टाईप्स असतात की प्रत्येक टाईप्स वेगळा असतो कॅटरॅक्टचा. लोकांना माहिती येते की 60-65 नंतर, रिटायरमेंट झाल्यानंतरच मोतीबिंदू होतो, असं काही नाही. जन्मलेल्या बाळापासनं वयाच्या 100 पर्यंत कुणालाही कधीही मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. अरे वा.
हे खूप जणांना माहीतच नाही, नसतं. माहिती नसतं. सगळ्यांना असं वयाच्या वाटतं की हो, वय हो, झाल्यावरच हो. होतं. हां. भरपूर जर मी एक 2-3 टाइप्स सांगायचे तर कुणाला मार लागल्यामुळे तर त्याला आम्ही ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट हं, हं. म्हणतो. आईला जर भरपूर व्यवस्थित ब्लड परफ्युजन झालं नाही जेव्हा बाळ मध्ये आहे पोटात, तर हं. त्याला म्हणजे इन्फंटाईल कॅटरॅक्ट किंवा हो. ॲट द टाइम ऑफ द बर्थ ऑल्सो कॅटरॅक्ट असतो. तर अच्छा. आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी 1-2 महिन्याचं बाळ पण ऑपरेट अरे केलेलं आहे. बापरे! 6 वर्षाचा मुलगा पण केलेला आहे. हो. असं काही नाही की मोतीबिंदू यालाच होऊ शकतो आणि हो, त्यालाच हो, होऊ हो, शकतो. हो. खूप जण जिममध्ये जातात, हं, स्टेरॉइड्स हं, घेतात हं, बॉडी बिल्डिंगसाठी. हं. लगेच त्यांना काही 6 महिन्याच्या आत, 8 महिन्याच्या आत कॅटरॅक्टची डेव्हलपमेंट होते किंवा काही लोकांना स्किन ट्रीटमेंटसाठी भरपूर दिवस स्टेरॉइड्स प्रिस्क्राईब केलेले असतात. हं. त्या लोकांना सुद्धा कॅटरॅक्ट होण्याची शक्यता असते. तर मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट म्हणजे ही क्लाउडिंग ऑफ द लेन्स, म्हणजे फक्त लेन्स आपल्या डोळ्यातली जी आहे ती धुरकट होते, जी फोकसिंगचं काम करत असते. तर नेत्रपटलावर म्हणजे रेटिनावर जे रेज पडतात ते थोडेसे धूसर होऊन पडतात किंवा त्याच्यातनं जात असतात. ती लेन्स ट्रान्सपरंट असते. हं. ती जर फॉगी झाली तर जसा धुरकटपणा येतो, तर आम्ही कॅटरॅक्टचं ऑपरेशन म्हणजे काय? तर ही लेन्स काढणे आणि नवीन लेन्स टाकणे, याला अच्छा. मोतीबिंदूची सर्जरी सर्जरी म्हणायची. म्हणतात. बरोबर. तर ह्या मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये भरपूर वेगळे टाईप्स आहेत. तर मी जेव्हा शिकत होतो म्हणजे एक 20 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला तर आम्ही मोतीबिंदू हा लेन्स, जर तुम्ही लेन्स म्हणतोय तर ती लेन्स रिप्लेस करायची. तर ती अराउंड 12 ते 13 मिलीमीटरची लेन्स असते. तर आम्ही काय करायचो की 12 मिलीमीटर डोळा कट करायचो आणि तो अख्खा लेन्स काढून घ्यायचो. तर ते करताना आम्ही मोतीबिंदू पिकलाय का नाही हे बघायचो. तर आम्ही दरवेळेस दर 2 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी पेशंटला म्हणजे तो पिकला बोलवायचं. कीच तो ऑपरेशन. पिकला कीच ऑपरेशन हो, हे मी करायचं. ऐकलेलं आहे. हां. तर आजही लोक खूप येतात आणि ते हां. म्हणतात काय माझा मोतीबिंदू पिकला का बघा. हो. तर ती जुनीच पद्धत होती की ज्यामध्ये आम्ही पूर्ण 12 मिलीमीटर पिकल्याशिवाय काढता काढता येत नव्हता. नव्हता. कारण की ती टेक्नॉलॉजी वेगळी होती. त्याच्यामध्ये अख्खा मोतीबिंदू काढण्यासाठी अख्खा 12 मिलीमीटर कट घ्यायचो आम्ही, त्याच्यातनं काढायचो. त्यानंतर ते बंद झालं आणि SICS नावाची सर्जरी आली, म्हणजे स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी, ऑर यू कॅन से इट्स अ सुचरलेस कॅटरॅक्ट सर्जरी. तर सुचरलेसमध्ये काय की बिन टाक्याची सर्जरी. टाके हे इरिटेटिंग असतात, पेशंट्सला खूप वरच्या त्रास होतो बाजूला त्याचा. त्रास होऊ शकतो, म्हणून सुचरलेस आली. त्यामध्ये काय झालं की 8 मिलीमीटर डोळा कट करायचा. मग तुम्ही 12 मिलीमीटरची लेन्स 8 मधून कशी काढणार किंवा 12 मिलीमीटरचा मोतीबिंदू 8 मधून कसा काढणार, तर तो सँडविच करायचा आणि काढून घ्यायचा. अच्छा. तर तो सुचरलेस कॅटरॅक्ट झाली. त्याच्यानंतर एक टेक्निक आली, त्याला फेको म्हणतात. हो, हे फेको ऐकलंय खूप. इमल्सिफिकेशन. फेको, तर सर. त्याच्यामध्ये 4 मिलीमीटर कट करतात. हां. आता आम्ही जे घेतलंय दॅट्स अ रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी. ओके. तर एव्हरीथिंग लेझर असिस्टेड, AI पण आहे त्याच्यात. इज पुणेच फर्स्ट AI इंटेलिजन्स असलेला कॅटरॅक्ट सर्जरी, गायडेड सर्जरी अरे वाह! त्या पद्धतीत करतो. मग ह्याच्यामध्ये प्री रिक्विजिट काय, तर कम्प्लिटली उलटी. मग याच्यातला कट किती, तर 12 मिलीमीटरचा मोतीबिंदू तेवढाच राहिलेला आहे, पण आता कट आलाय 1.8 मिलीमीटर. अरे हा बापरे! वर्ल्ड मधला स्मॉलेस्ट कट आहे. स्मॉलेस्ट कट आहे. मग यामध्ये याचा फायदा काय, तर दुसऱ्या दिवशीपासून पेशंटनी TV पाहू द्यात, पेपर वाचू फिरू दे. द्यात, फिरायला जाऊ द्यात, हां. त्यांचा स्वतःचा सकाळचा चहा कॉफी करून फिरायला जाऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. सर्व काही करू शकतात. दुसऱ्या दिवशीपासून पेशंट पेपर वाचायला चालू करतो. आणि आता मेनली त्याला पूर्ण पकण्याची वाट बघायची गरज नाही. करेक्ट. हा मात्र त्याचा उलटा ड्रॉबॅक आहे की हां. पेशंटला अर्ली इज द बेटर. मग आम्हाला तो करताना सोपा, कारण की तो लेझरनी आम्ही कट करतो आणि तो अजूनही मी सक करून ऐकते हे घेतो. की पूर्ण पकल्यावरती होईल, तर ते हो. आपण सांगायला पाहिजे ऑडियन्सला की आता पूर्ण पिकवायची पिकवायची गरज बिलकुल पडत गरज नाही. नाही. तुम्ही फर्स्ट स्टेजमध्ये पण करू शकता आणि जितक्या लवकर कराल तितका त्याचा फायदा करेक्ट. होतो. आता उलट झालंय, अर्ली इज द बेटर. जेवढा मोतीबिंदू कच्चा तेवढा आम्हाला तो काढताना सोपा जातो. हो. आणि तिथे बरोबर ती लेन्स मग आता 1.8 मिलीमीटर मधने जाणाऱ्या घडीच्या छोट्या लेन्सेस आल्यात, ज्या मध्ये जातात आणि मध्ये जाऊन ओपन होतात आणि त्या 13 मिलीमीटर 14 मिलीमीटर पर्यंत बसतात. म्हणजे इतकं ऍडव्हान्स ॲडव्हान्स सर्जरी टेक्नॉलॉजी आली आणि ती झालेली. सगळी आपल्या पुण्यात अवेलेबल आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हे तर खूपच छान आहे. थँक्यू. तर AIचं अजून म्हणजे व्हेरियॉन नावाचं एक इमेज गायडेड सर्जरी आम्ही लास्ट इयर घेतली आहे. हां. तर त्याच्यामध्ये काय, हं. तर ते व्हेरियॉन म्हणजे प्रत्येक स्टेप्स ऑफ ऑपरेशन जो आहे, ज्या महत्त्वाच्या आहेत मोतीबिंदूच्या सर्जरीच्या, तर त्या सगळ्या गाईड करतो तो. आता समजा माझ्याकडे एक 4 पेशंट्स आहेत, प्रत्येक जण वेगळा डोळ्याचा प्रकार आहे, त्याच्या डोळ्याची वेगळी लेन्स आहे, त्याचं वेगळं डोळ्याचं स्ट्रक्चर आहे. तर ते मी सगळ्यांचं लक्षात कुठे ठेवणार आहे, तर तो काय करतो की
तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू आम्ही ती इमेज, डोळ्यांच्या इमेज ह्या OPDमध्ये कॅप्चर करतो. पेशंट 10 दिवसांनी येऊ द्या, 15 दिवसांनी येऊ द्या, महिन्यानी येऊ द्या. तो त्या पेशंटचा डेटा आम्ही कॉम्प्युटरमध्ये टाकलेला असतो. तो डायरेक्ट थिएटरमध्ये आला, ऑपरेशन थिएटरला. समजा 10 दिवसांनी पेशंट आला, तर त्याचं नुसतं नाव टाकलं की तो सर्च होतो डेटा हां. आणि त्या पेशंटची आयरिस इमेज घेतो तो, ओह! कॅप्चर करतो तो हं. आणि हाच पेशंट आहे आणि याचाच हा उजवा डोळा आहे आणि तुम्ही इथे कट करा. हं. त्याचं तो याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अरे म्हणतात, बापरे! की तेवढ्या त्या इमेज कॅप्चर तुम्ही डाव्याचा उजवा करू शकत नाही, उजव्याचा डावा होऊ शकत नाही. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की रेकॉर्ड मेंटेनन्स पण तोच ठेवतो आणि तो सगळं तोच सगळंच लक्षात तो ठेवतो. करतो. हो. आणि दुसरी गोष्ट की मी प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा कट करतोय, जरी 1.8 मिलीमीटर कट असेल, तरी तो जिथनं मी कट करतोय तिथे थोडंसं ॲस्टिग्मॅटिझम डेव्हलप होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे पेशंट्सला पोस्ट ऑपरेटिव्हली म्हणजे ऑपरेशन नंतर काही दिवसांनंतर चष्मा लागू शकतो. हो. तर मग चष्मा लावायचाच नाहीये तुम्हाला हं. किंवा मला चष्माच नकोय, तर हं. मग ही गोष्ट लागते. हां. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करते, कारण की पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंटला किती नंबर लागू शकतो हा प्री ऑपरेटिव्हलीच डिटेक्ट करतो की एवढ्या नंबरचा किती चष्मा छान. लागू शकतो. मग त्याला आपण तेव्हाच्या तेव्हा तेव्हाच्या तो नंबरची लेन्स टाकणे, टाकणे, तिथेच कट करणे, तो करणे. जिथे सांगतोय तिथे, हां. किंवा ती पेशंटला ॲडवाईज करणे. समजा टोरिक लेन्स आहे किंवा हां. सिलेंड्रिकल पॉवर आहे हां. पेशंटला खूप जास्त, हां. तर तो स्वतः सजेस्ट करतो की ही लेन्स टाका. अरे वाह! अरे भरपूर पेशंटला हा प्रश्न असतो की डॉक्टर तुम्ही सांगा. तर मी आता सांगतो की मी सांगण्यापेक्षा तो रोबोट सांगेल की की काय कुठली करायला करायला ते पाहिजे सगळं. किंवा हे कुठली खूपच लेन्स ॲडव्हान्स टाकायला. आणि खूपच चांगलं आणि खूपच सोयीचं आहे ॲडव्हान्स आहे पेशंटच्या किंवा अगदी. गोष्टी इतक्या ॲडव्हान्स होत गेल्यात की कारण की आमची डिपेंडन्सी मशीन्सवर झाली आहे. हं. पण कुठलाही रोबोटिक सर्जरी आहे किंवा लेझर गायडेड सर्जरी आहे याचा अर्थ की तो कम्प्लीट रोबोट नाही, करतो त्याला असं नाहीये अभ्यास लागतो पूर्ण. किंवा तो हो. करतोय असंही नाहीये किंवा हां. इथे तुम्हीच हँडल करत असता ते कम्प्लीट मशीन. सर्जन फॅक्टर असतो या ऑपरेशनमध्ये. फक्त तो गाईड करतो की प्रत्येक स्टेप्सला तो सांगतो की इथे कट करा, इथे ठेवा, इथे एवढ्या रेक्सिस मार्जिन ठेवा, या पोझिशनला लेन्स ठेवा, जेणेकरून या पेशंटला 0 नंबर लागेल. लागेल, बरोबर. त्याचा तर ते पुण्यातलं फर्स्ट व्हेरियॉन इमेज गायडेड सर्जरी सप्टेंबरमध्ये आम्ही लॉन्च केलं. ऑलमोस्ट 1000 ऑफ पेशंट्स आम्ही टिल डेट एका खूपच छान, वर्षामध्ये खूपच त्या छान. व्हेरियॉनमधून केले. जेवढी टेक्नॉलॉजी वाढते आणि जेवढे हे AI शी रिलेटेड मशीन येत आहेत त्याचा फायदा पेशंटलाच होतोय 100%. कारण त्याचे साईड इफेक्ट कमी होत आहेत. ही तर खूप मोठी गोष्ट आहे की ते आधीच्या आधी सांगतं किती नंबरचं करेक्ट. हे कारण की लागू आता शकतो. कुणालाही चष्मा वापरायचा नाहीये नाहीये. किंवा आता आयुष्यभर मी चष्मा वापरला बाबा आणि हं. आता मला जर 70 आहे आणि मला जर फ्री फ्रॉम ग्लासेस असेल, मला हं. गाडी चालवताना मला चष्मा नाही, हं. पेपर वाचताना चष्मा नाही, टीव्ही पाहताना चष्मा नाही, ह्याच्यापेक्षा छान काय असू काय असू शकतं. शकतं? टेनिस खेळायला गेला तिथे तुला विदाऊट ग्लासेस दिसतोय. हं. म्हणजे असं पण नाहीये. काही लोक 45चं पण असतात, ते हो. विचारतात की आम्हाला नाहीये पण करू शकता का, तर ते वेगळ्या टेक्नॉलॉजीने करावं अच्छा. लागतं. तर प्रत्येकाला म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आता AI थ्रू किंवा या नवीन टेक्नॉलॉजी थ्रू आमच्याकडे जी आहे त्या थ्रू तुम्हाला लेझर गायडेड असिस्टेड सर्जरी होऊन तुमचा कम्प्लिटली चष्म्याचा पॉवर 0 करू शकतो, 0 करू शकतो, ऑर यू कॅन से की आपण कम्प्लिटली फ्री फ्रॉम ग्लासेस करू शकतो. सर, आता आपण एवढं बोललो त्याच्यात तुमच्या हॉस्पिटलला बरेच नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि कसं तुमचं हॉस्पिटल कार्यरत आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ओके. मी प्रिव्हियसली वासन आय केअर म्हणून आय हॉस्पिटल्सची चेन होती, हो. तिथे होतो मी. तिथे डायरेक्टर म्हणून होतो. तर अच्छा. 2012 17पर्यंत मी तिथेच होतो. 17ला मी हे सोडलं आणि मी माझं स्वतःचं चालू केलं. हो. याच्यामध्ये काय की ऑल स्पेशालिटीज अंडर वन रूफ हा कन्सेप्ट घेऊन मी हे हॉस्पिटल चालू केलं. यामध्ये आमच्याकडे ग्लॉकोमा, कॉर्निया, कॅटरॅक्ट, हं. पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी, रेटिना हे सर्व ॲडव्हान्स मशिनरीज आहेत. आता जर तुला एक सांगायचं म्हटलं तर प्रत्येक सबस्पेशालिटीज ह्या सबस्पेशालिटीचे सबस्पेशालिस्ट डॉक्टर जे हं. त्या विषयामधले ट्रेंड डॉक्टर आहेत किंवा हं. फेलोशिप केलेले आहेत, हो. ते आमच्याकडे अवेलेबल आहेत. हो. ते त्यांचे डेज आहेत, त्या मशिनरीज आहेत तिथे. तुम्हाला कुठल्याही वेगळ्या ऑपरेशनसाठी किंवा इन्व्हेस्टिगेशनसाठी हॉस्पिटलच्या बाहेर जावं लागत नाही. हं. इवन दो ब्लड इन्व्हेस्टिगेशन सर्व काही हे हॉस्पिटलच्या आतच होतात. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे हे हॉस्पिटल ऑल कॅशलेस फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे ऑल इन्शुरन्स एम्पॅनलमेंट आहेत.
हं. दुसरं गोष्ट की सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम जी CGHS म्हणतो अच्छा. किंवा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, हो. पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन हं. आणि एक्स सर्व्हिसमन ECHS, ECHS. एक्स सर्व्हिसमनची हेल्थ हे स्कीम. सगळ्यांना माहिती नसेल, हे खूप महत्वाचं आहे की ECHS पण तुमच्याकडे हो, आहे. म्हणजे CGHS, ECHS, PMC, PCMC अँड ऑल कॅशलेस म्हणजे आणि प्रायव्हेट ECHS चे प्लस खूप कमी आहेत. खूप कमी लोक हो, आहेत. म्हणजे हो. आय थिंक पुण्यामध्ये फक्त 3च हो, हॉस्पिटल हो, आहेत हो. जे ECHS एम्पॅनल्ड कव्हर आहेत करतात. तर कंपनी. आपल्या कोथरूडमध्ये ही सगळी सोय आहे, तर ते नक्कीच एक सर्व्हिसमन जेवढे आहेत जेवढे आहेत त्यांनी त्यांना नक्कीच नक्की ती फॅसिलिटी नोटीस. मिळेल. हो. आणि इन्शुरन्समध्ये सर्व प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे हं. दोन्ही इन्शुरन्सेस आहेत. हं. तर या गोष्टी आम्ही ह्या एम्पॅनलमेंट्स करून घेणे आणि ह्या सबस्पेशालिटीज सर्व सुरू जाणे. आज हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कम्प्लिटली ट्रेंड स्टाफ आहे. म्हणजे ऑप्टोमेट्रिस्ट टीम आहे, ऑप्टिकल शॉप्सची टीम आहे, इन्व्हेस्टिगेशन्सचे सर्व काही मशीन्स आहेत. तर हे आज आम्ही सुरू करून ऑलमोस्ट 6 वर्ष झाली. तर अतिशय सुंदर प्रकारे चालू आहे. तर मला वाटतं की आणि तुम्ही जसं मगाशी म्हणले की पुण्यातलं पहिलं मशीन ते तुम्ही घेतलं हो, होतं. तर लेसिकचं पहिलं हां. ज्याच्यात सुप्रा कोअर म्हणतो आम्ही की हो, हो, 40 हो. नंतरचा चष्मा घालवायचं. हो. आणि दुसरं म्हणजे की इमेज गायडेड, व्हेरियॉन इमेज गायडेड जे रोबोटिक सर्जरी, कॅटरॅक्ट सर्जरीसाठी आहे. म्हणजे दोन्ही पॉप्युलेशनमध्ये म्हणजे म्हणजे 40च्या खालच्यांना खालच्या पण पण आणि आणि 40च्या वरच्यांना वरच्यांना. पण, जे आत्ता रिसेंट ॲडव्हान्सेस वर्ल्डमधले जे आहेत हो. किंवा वर्ल्डमधले ज्या लेटेस्ट मशीन आहेत ते आत्ता देशपांडे आय हॉस्पिटल लेझर सेंटर कोथरूडमध्ये अवेलेबल आहेत. आमची अजून एक ब्रँच पिरंगुटला आहे. अच्छा. जी पिरंगुटमध्ये ऑलमोस्ट 4 वर्ष झाले तिथे पण हे आहे. सुरू पण केलं. सर्जरी तिथे करत नाही आम्ही. हां. तर सगळ्या सर्जरी कोथरूडला होतात. पण तिथे पण पेशंट जाऊन दाखवू शकतात पिरंगुटच्या हॉस्पिटलमध्ये. आणि जसं आता तुम्ही म्हणले मगाशी की ह्याच्यात नवीन नवीन खूप दरवर्षी येत राहतं. तर आता फ्युचरमध्ये पण खूप नवीन टेक्नॉलॉजी येतील आणि त्या पण देशपांडे हॉस्पिटललाच पहिल्या याव्यात, या खूप अशी आमची अपेक्षा आहे थँक्यू तुमच्याकडून. आणि तुम्ही खूप छान काम करताय त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्ही लहान मुलांनी कसा चष्मा वापरायला पाहिजे आणि त्यांना किती कंपल्शन आहे चष्मा वापरणं किंवा त्यांचा नंबर चेक करणं लवकरात लवकर, तसंच लॅसिक सर्जरी त्याचे फायदे प्लस मोतीबिंदू त्याच्या सर्जरीचे फायदे, नवीन आलेल्या टेक्नॉलॉजी, हे सगळी खूप छान माहिती आम्हाला सांगितली. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.